मैं तो आप लोगों के चेहरे ही देख रहा हूँ जब से कि किसको कैसी लगी होगी। मजा आया? एक नंबर। थैंक यू, थैंक यू। मेरी कोशिश थी कि ना ही सिर्फ सावरकर जी के जो जीवन में इम्पोर्टेंट घटनाएं थी, ना कि वो सिर्फ वो, पर उनका वो एक व्यक्ति कैसे थे, उनका नजरिया कैसे था, कैसे बदलता गया, कैसे परिस्थितियां बदलती गई और कैसे उनको आखिर में कैसे उनको डिस्क्रेडिट करने की कोशिश की गई। तो उनकी क्रांति, उनका बलिदान, उनका त्याग, उनकी लिखाई, उनकी देश प्रेम, ये सब मैं चाहता हूं कि ये घर घर तक पहुंचे, स्कूल के बच्चे ये देखें और समझें और जाने कि कितने लोगों ने कुर्बानियां दी हैं और सावरकर जी का इसके अंदर क्या हाथ था। और आगे वाली आने वाली सब पीढ़ियां एक अलग सच, एक नया सच, एक छुपाया हुआ सच देखें और आगे बढ़ें। सो आई वांट टू थैंक यू ऑल फॉर कमिंग। आप लोगों ने पिक्चर देखी, हर एक आदमी जो पिक्चर देखता है मेरे को बहुत खुशी होती है। थैंक यू वेरी मच, गॉड ब्लेस यू। सर्वप्रथम रणदीपजींचं खूप खूप अभिनंदन, खूप धन्यवाद। हे अतिशय सुंदर सिनेमा बनवलाय। खरं तर सावरकर 3 तासात मांडणं हे अशक्य गोष्ट आहे। जसं अमेरिकेमध्ये, US मध्ये एखादा मोठा विषय असतो, त्याचे तो सिनेमा बनवतानाच त्याचे 5 सिक्वल, 4 सिक्वल असं ते ठरवूनच बनवतात, जाहीरच करतात सावरकरांचे 4 भाग येतील म्हणून। तसं सावरकर हा विषय असा आहे की याचे एका सिनेमात बसवणं हे इम्पॉसिबल आहे। त्याला साधारण किमान 3 सावरकर चित्रपट, सावरकर 1, सावरकर 2, सावरकर 3 असं जर झालं तर खऱ्या अर्थाने त्याला पूर्ण न्याय मिळेल। पण एक करताना त्यांची काय हालत झाली ते आपण पाहिली आहे। त्यामुळं फार कौतुक करावं तेवढं कमी आहे। आपण सर्वजण एक काम करू शकतो, इथून गेल्यानंतर प्रत्येकाने या सिनेमाची 5 तिकीट काढायची आणि 5 माणसांना ती तिकीट देऊन हा सिनेमा पाहायला पाठवायचं। आणि सोशल मीडियावर काही ना काही 4 वाक्य तुम्हाला जशी जमतील तशी तुमच्या पोस्टवरती लिहा आणि प्रत्येकाने सिनेमाला स्टार द्यायचा अधिकार का फक्त पत्रकारांना नाहीये। खरं तर स्टार सिनेमाचे ठरवण्याचा अधिकार हा ऑडियन्सला आहे, सामान्य प्रेक्षकांना आहे। प्रत्येकाने 10-10 स्टार, 8-8 स्टार असे स्टार प्रत्येकाने आपल्या पोस्ट वरती टाका आणि आता ठरवून टाका की मी 5 तिकीट विकत घेईन आणि न बघितलेल्या 5 लोकांना ती तिकीट देईन, जेणेकरून सगळे शो तुफान चालतील। बाहेर जे बोंबलायचं ते बोंबलू दे, काही फरक पडत नाही। आपली युनिटी, हिंदूंची युनिटी, सावरकर प्रेमींची युनिटी दाखवण्याची ही वेळ आलेली आहे। माहीत असून सुद्धा आम्हाला सिनेमा बघता, आम्ही पहिल्यांदा बघितला, डोळ्यातनं अनेक वेळा पाणी येत होतं। एक माणूस देशासाठी काय सहन करतो आणि ज्या ऑथेंटिकली, ज्या पद्धतीनं त्यांनी स्वतःचं वजन 30 किलो कमी केलं। मी पण एक कलाकार आहे, मी पण एक अभिनेता आहे, मला माहिती आहे अशा इतिहासातल्या भूमिका करत असताना काय हाल अपेक्षा सहन कराव्या लागतात। या सिनेमात जे शेवटी दर्शन झालं ना नथुराम गोडसेचं, त्याची भूमिका मी 25 वर्ष केली आहे। मला माहिती आहे काय अवस्था असते नटाची। तर रणदीपजी, अख्खा महाराष्ट्र तुमच्या बरोबर आहे, अजिबात काळजी करू नका, निश्चिंत राहा। हा सिनेमा सुपरहिट आहे, सुपरहिटच होणार। ह्याला सिनेमा ज्यांनी निर्माण केला, रणदीपजी, त्यांनी 2 वर्ष पूर्ण त्याच्याकरता केलेले आहे। अत्यंत मेहनत, पैसा, वेळ सगळं खर्च करून आरोग्य धोक्यात आलं, त्यांनी सिनेमा आपल्यापर्यंत आणलाय। मी पुन्हा तुम्हाला सांगतो, त्यांनी त्यांचं काम केलंय
आपलं काम बाकी आहे. हा सिनेमा प्रत्येक हिंदू पर्यंत पोहोचला पाहिजे, यासाठी आपण सोशल मीडियाचा वापर करा, मित्रांना कळवा. आणि उद्या नाही तर आजच बघा, हा आक्रमक प्रचार केला पाहिजे. कारण एवढा सुंदर सिनेमा जर केवळ, आणि आज ऑलरेडी याच्या विरुद्ध कटकारस्थानं सुरू आहेत. हा सिनेमाचे व्हॉट्सअपमधनं पाठवण्यात आले आहेत कॉपीज, त्याला आपण विरोध कंप्लेंट केलेले आहेत. पण पायरसी करून हा सिनेमा पाडायचा आणि मग बॉक्स ऑफिसला पैसे मिळाले नाही असं वातावरण तयार करून सिनेमा पाडायचा, हे जर आपण यशस्वी होऊ दिलं तर सावरकरांच्या वेळेला जो हिंदू समाजाचा प्रश्न होता ना, आम्ही काहीच करणार नाही, ती परिस्थिती आज येऊ नये यासाठी. कारण आज या सिनेमाला या कटकारस्थांमुळे, पायरसीमुळे जर काही यश मिळालं नाही तर तो दोष पुन्हा हिंदूंचा असेल. आणि म्हणून मला वाटतं सगळ्यांनी निष्ठेने अगदी एक मिशन समजून याच्या परत लागा. तुम्हाला सिनेमा आवडला आहे, याच्यात काही तुमच्या मी बसून बघत होतो, तुमचा रिस्पॉन्स बघत होतो. रणदीप जी, आपने बहुत बढ़िया काम किया है, बहुत जबरदस्त रिस्पॉन्स है. यही मेरे लिए एक कलाकार के लिए इससे बड़ी और क्या चीज़ हो सकती है. इतना प्यार लोगों से मिले है. You brought him back to life. Yes, and I'm very glad that I did. And now that when I see the response, I really feel that hey, I've finally done something as an artist. Thank you. नमस्कार सर, पुन्हा एकदा आचार्य 90 FM मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षक हो, आपल्या सोबत आहेत अविनाश धर्माधिकारी साहेब. नमस्कार. आणि भारत विकास परिषद विलेपार्ले पूर्व शाखा यांच्यातर्फे सुंदर हा सावरकर चित्रपट सरांनी इथे सगळ्या पार्लेकरांसाठी आयोजित केला आहे. तर पारिक साहेब, तुमचंही मनपूर्वक स्वागत. भारत विकास परिषदेचे सेक्रेटरी म्हणून ते काम पाहतात. आणि धर्माधिकारी सर, तुमच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायच्यात. म्हणजे तुम्ही सावरकर प्रेमी आहात हे बऱ्याच जणांना, आम्हा सगळ्यांना माहिती आहे. सावरकरांवर विशेष प्रेम आहे आणि त्यासाठी सगळ्यांसाठी तुम्ही भोगूरची एक छोटी यात्रा घडवली होती आम्हा सगळ्यांना. त्यानंतर आज आपण पुन्हा भेटतोय. तर सावरकर चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा यासाठी तुम्ही खूप परिश्रम घेतले आहेत, त्याविषयी थोडंसं सांगा. बेसिकली कसं आहे माहिती का, स्वातंत्र्य सावरकर यांच्याबद्दलचा जो इतिहास आहे तो थोडासा काही कारणाने म्हणा, राजकीय म्हणा किंवा त्याच्यावर कॉमेंट करू इच्छित तो योग्य प्रकारे जनतेपर्यंत गेला नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि इतर माध्यमातून आता हळूहळू जनतेपर्यंत यायला लागला आहे. आणि त्यातलाच हा एक प्रयत्न आहे की जेणेकरून खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य काय, सावरकर काय होते हे जनतेला कळेल या पिक्चर बघितल्यानंतर. दुसरी गोष्ट अशी की स्वातंत्र्य सावरकरांचं खूप अर्थपूर्ण वाक्य आहे की जो देश इतिहास विसरतो त्या देशाचा भूगोल बदलायला वेळ लागत नाही. तर आपण आपला हा इतिहास विसरता कामा नये. तो इतिहास जर का पुढच्या पिढीला आपल्याला ट्रान्सफर करायचा असेल तर हे सिनेमासारखं माध्यम इफेक्टिव्ह माध्यम नाही. मग तो सोशल मीडियाद्वारे असो किंवा थिएटरमधला सिनेमा असो, या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपण नुसते सावरकरच नाही, ते इथे जेवढे पण क्रांतीवीर होते त्या सर्व क्रांतीवीरांची कथा, त्यांचं सॅक्रिफाईस, त्यांची आपल्या राष्ट्रासाठी केलेलं बलिदान, हे सर्व आपण सर्व जनतेपर्यंत परत एकदा आणलं पाहिजे. त्यातनं आत्ताच्या पिढीला एक प्रकारचं प्रोत्साहन मिळेल की देशासाठी आपण काहीतरी करा. आज आता आपला भारत देश बलशाही होत चाललेला आहे. आपण खूप मोठ्या प्रमाणावर प्रगती करत आहे. आणि काही म्हणा, आता गेल्या काही वर्षामध्ये देशामध्ये देशप्रेमाची जी लाट आली असं म्हणता येईल, त्या लाटेवर रूढ होऊन आपण खरोखर असे कार्यक्रम जास्तीत जास्त प्रकारे घ्यावे, जास्तीत जास्त प्रमाणात घ्यावेत, हा एक मनात विचार आला. आणि त्यामुळे आम्ही भारत विकास परिषद आणि स्वातंत्र्य सावरकर राष्ट्रीय स्मारक यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. आणि तुम्हाला आनंद वाटेल की हा कार्यक्रम तो हाऊसफुल तर होताच, पण जेवढे पण आम्ही डिग्निटरीजना इथं इन्व्हाइट केलं होतं ते सगळे स्वतःहून या ठिकाणी आले. रणदीपजी ओगडा स्वतः आले होते, शरद पोंक्षे आले होते, रणदीपजी सावरकर आले होते, विकास महांते आले होते आणि मंजिरीताई मराठे पण आले होते. आणि ते सगळे आल्यामुळे आमच्या प्रोत्साहनाला आमच्या या प्रयत्नांना एक प्रकारचं आणखीन बलिदान मिळालेलं आहे. त्यामुळं आम्ही भविष्यामध्ये पण आणखीन काही चांगलं काम करण्याचा प्रयत्न निश्चित करू. जय हिंद, वंदे मातरम. धन्यवाद, धन्यवाद. आणि सर, आपण असं म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचंच वाक्य आहे, देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो. आणि त्याचं उदाहरण म्हणजे अविनाश धर्माधिकारी सर आहेत. तुम्ही खूप खूप स्तुत्य उपक्रम करताय, खूप खूप आभारी. आणि प्रेक्षकांना जाता आता काय आवाहन कराल की जास्तीत जास्त आवाहन केलं की एका वेळाने, एका माथे फिरून म्हणजे रणदीप हुडाने स्वतःचं घरदार विकून हा सिनेमा बनवलेला आहे. कमीत कमी कलाकृती म्हणून बघा. भले तुम्ही सावरकरांना हेट करत असला तरीसुद्धा एका व्यक्तीने आपल्या देश क्रांतिकारकाचं
काही राजकीय कारणाने तुमचा विरोध असेल, पण एका क्रांतिकाराचं जे सत्य आहे आपल्यासमोर आणलेलं आहे, त्या आणण्यासाठी त्यांनी आपल्या पूर्ण प्रॉपर्टीचं बलिदान केलेलं आहे. कमीत कमी त्याला तरी सलाम करा आणि हा कार्यक्रम, हा सिनेमा थिएटरमध्ये येऊन मोठ्या प्रमाणात लोकांनी बघितला पाहिजे, अशी मी त्या ठिकाणी अपील करतो. हो, धन्यवाद. नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM मी तेजस्विनी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहेत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्षा मंजिरीताई मराठे. मंजिरीताई, पुन्हा एकदा तुमचं आचार्य 90 FM मनपूर्वक स्वागत. भारत विकास परिषद आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने म्हणजे संयुक्त विद्यमानं हा सावरकरांचा चित्रपट आज इथे सगळ्या पार्लेकरांना दाखवण्यात आला. तर चित्रपट पाहिल्यानंतर म्हणजे तुम्ही तर आधी पाहिलाच असेल, पण आज हा चित्रपट पाहताना कसं वाटलं, कसा चित्रपट झाला आहे? रणदीप हुड्डा यांनी अतिशय चांगला चित्रपट बनवलेला आहे. 3 तासामध्ये सावरकरांचं पूर्ण आयुष्य म्हणजे महत्त्वाचे टप्पे त्यांनी याच्यामध्ये आणलेले आहेत. आणि मुख्य म्हणजे सावरकरांनी असं म्हटलं होतं की जे काम 1000 व्याख्यानांनी होतं ते एका नाटकानं होतं, आणि ज्यावेळेला यंत्रयुग आलं तेव्हा ते म्हणाले होते की आता बोलपट सृष्टी हे आपल्याला मिळालेलं एक वरदान आहे. तर मला हे नक्की सांगावंसं वाटतं की आत्तापर्यंत सावरकरांचे आक्षेप, सावरकरांचं हिंदुत्व हे पोहोचवण्याचा प्रयत्न अनेक पुस्तकातून, अनेक लेखातून, ब्लॉग्समधून झाला. पण या चित्रपटाच्या माध्यमातून सावरकरांचे जे विचार तरुण पिढीपर्यंत पोहोचणार आहेत, किंवा जो इतिहास आपल्याला माहीत नाही, किंवा जो आपल्याला सांगितला गेला नाही आहे, जो आपल्यापासून लपवला गेला, तो सगळा इतिहास या चित्रपटामुळे लोकांसमोर आला. हो, मंजिरीताई, तुमची स्वतःची पुस्तकं आहेत आणि तुम्ही सखोल असा अभ्यास करून ती पुस्तकं स्वतः लिहिलेली आहेत. आणि चित्रपटा म्हणजे आणि तुमचे स्वतःचे असे 2 कार्यक्रम आहेत, त्याविषयी सुद्धा आपण या माध्यमातून प्रेक्षकांना सांगूया. मी शतजन्म शोधिताना हा एक कार्यक्रम त्याची निर्मिती केली. कारण ज्यावेळेला मी सावरकर स्मारकात काम करायची तेव्हा कुठल्याही कार्यक्रमाला साधारण 60च्या पुढची माणसं यायची, तरुण पिढी नसायची. मग तरुण पिढीला आवडेल अशा स्वरूपामध्ये म्हणजे सावरकरांनी लावणी लिहिली, पोवाडा लिहिला आहे, फटका लिहिला आहे, हे फारसं कोणाला माहीत नव्हतं. तर सावरकरांची गीतं आणि निवेदनामधून सावरकरांचे विचार असा शतजन्म शोधिताना हा कार्यक्रम आम्ही करलो. त्याचे जवळजवळ आतापर्यंत 70 प्रयोग झाले. आणि मी आत्ताच साहित्य सूर्य सावरकर असा एक कार्यक्रम त्याची निर्मिती केलेली आहे सावरकर स्मारकाने. आणि सावरकरांनी झाशीची राणी, छत्रपती शिवाजीराजे, संभाजी महाराज, बाजीराव पेशवे, अगदी वाघनखे यांच्यावरती इतकं सुंदर लिहिलं आहे, तर ते कुठेतरी लोकांसमोर यावं असं मला वाटतं. आणि म्हणून साहित्य सूर्य सावरकर या चित्रपटात या कार्यक्रमाची निर्मिती. हो, नक्कीच. आणि तुमच्या सगळ्या उपक्रमांसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकासाठी जे अमोल असं कार्य करतायत त्याची मला वाटतं थोडक्यात माहिती आपण या माध्यमातून देऊया. सावरकर स्मारक ही एक प्रतिथयश संस्था आहे दादरमध्ये, आणि आमचे जवळजवळ 40 उपक्रम आहेत वेगवेगळे, की ज्यामध्ये तरुण पिढीने स्मारकामध्ये यावं, ज्यायोगे सावरकर हा शब्द तरी त्यांच्या कानावर पडेल. सावरकरांनी नेहमीच स्वसंरक्षण किंवा सैनिक करण्याचा पुरस्कार केला. हे सगळे उपक्रम स्मारकामध्ये चालतात. तसंच स्वातंत्र्यवीर हा लाईट अँड साऊंड शो स्मारकामध्ये असतो, जो शनिवार रविवार आपण दाखवतो. आणि इतर वेळीसुद्धा त्याचं विशेष आयोजन आपण करू शकतो. आणि मला असं वाटतं की या माध्यमातून मला सांगायला नक्कीच आवडेल की शाळांमधून, कॉलेजमधून या शोसाठी मुलांना घेऊन जर आलो तर सावरकरांचे विचार या तरुण पिढीपर्यंत पोहोचतो. हो, खूप खूप आभारी. थँक्यू मॅडम. नमस्कार सर, आचार्य 90 FM तुमचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षक हो, आपल्यासोबत आहेत रणजित सावरकर सर. आणि सर, तुमचंही मनपूर्वक स्वागत आहे आचार्य 90 FM. आज सावरकरांचं सगळा जीवनपट आपण उलगडून दाखवलात या चित्रपटाच्या माध्यमातून. सावरकर स्मारकाच्या वतीनं तुमची काय भूमिका होती हा चित्रपट आयोजित करण्यामागे? हा चित्रपट जो आयोजित केला आहे तो सावरकर स्मारकाने, तो अविनाश धर्माधिकारी जे आमचे कार्यकारी सदस्य आहेत त्यांचा याच्यात मोठा सहभाग आहे. रणदीप हुड्डांनी अतिशय मेहनत घेऊन हा चित्रपट निर्माण केला आहे, अतिशय वास्तववादी चित्रपट निर्माण केला आहे, आणि तो पार्ल्यातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम धर्माधिकाऱ्यांनी केलं. त्यामुळे मी त्यांना आधी धन्यवाद देतो. नक्कीच. आणि अशा प्रकारचे चित्रपट म्हणजे सावरकरांचं खरं तर खंडात्मक सगळं लेखन आहे. आणि हे सगळं सावरकरांचा जर जीवन परिचय आपण जाणून घेतला तर 4 भाग केले तरी ते चित्रपट पूर्ण होऊ शकत नाही. पण अत्यंत थोडक्यामध्ये चित्रपटामध्ये मांडणी केली आहे, पण ती मांडणी उत्तम झाली आहे. तर चित्रपटाबद्दल तुमचा त्याबद्दल प्रतिक्रिया जाणून घ्यायची. हा चित्रपट त्यांनी अत्यंत उत्तम रीतीने तयार केला आहे. सावरकरांच्या जीवनातील जे महत्त्वाचे भाग आहे
कारण पूर्ण जीवनाचे तपशील त्याच्यात येऊ शकत नाहीत. पण हे महत्त्वाचे जे भाग आहेत म्हणजे सावरकरांचं अंदमानमध्ये झालं छळ, लंडनमधील त्यांचं कार्य, त्याच्यानंतर जे तथाकथित माफीनाम्याचं तथ्य त्यांनी इतक्या चांगल्या रीतीने उलगडून दाखवलं आहे. त्याच्यानंतर सावरकरांचं हिंदुत्व, हे जे सगळे विचार आहेत आणि हे सावरकरांचे विचार आजपर्यंत दाबून टाकण्यात आलेत आणि म्हणूनच देशाचं त्याच्यामध्ये नुकसान झालेलं आहे. तर हे विचार पुढे आणण्याचं काम या चित्रपटाच्या माध्यमातून अतिशय उत्तम होईल. आणि मला वाटतं तुम्ही जे म्हणालात 4 भाग, आता या चित्रपटाचं यश बघून निश्चितच सावरकरांवर 4 काय अगदी 400 चित्रपट तयार होतील. नक्कीच. आणि प्रेक्षकांना आपण जास्तीत जास्त आवाहन करूया की जास्तीत जास्त संख्येने या चित्रपटाला त्यांनी उदंड प्रतिसाद तर दिलाच आहे, पण अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत हा पोचेल असं आपण एक आवाहन करूया. मला वाटतं पुन्हा मी सांगतो की हा चित्रपट जर लोकांपर्यंत पोचला नाही तर आपल्यासारखे दोषी दुसरे कोणी नसतील. कारण रणदीप गुडांनी 2 वर्ष मेहनत करून दुसरं कुठलंही काम न करता आपलं घरदार विकून हा चित्रपट तयार केला आहे. त्याच्याकडे त्यांनी 30 किलो वजन कमी केलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्या पायाला दुखापत झालेली आहे, म्हणजे त्यांचे लिगमेंट्स तुटलेले आहेत. एवढ्या मेहनतीने जेव्हा तो माणूस हा चित्रपट तयार करतो आणि तो खरोखर चांगला झाला आहे आणि तो चांगला झाला म्हणूनच विरोधक त्याच्यावर हल्ला करत आहेत. तर हा चित्रपट पोचवणं आता जनतेचं काम आहे. आपण सगळ्यांनी या कामात सहभाग घ्यावा आणि हा चित्रपट जास्तीत जास्त देशभक्त जनतेकडे पोचवावा. धन्यवाद. खूप खूप आभारी सर. थँक्यू. आचार्य